हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळी इथे मम्मीने भाजी वगैरे सगळं आतमध्ये करून ठेवलं होतं. फक्त चपात्या आम्हाला करायच्या होत्या. चला म्हणलं बाहेर करूया, कारण आतमध्ये भरपूर गरम होते आणि आमच्या किचनमध्ये फॅन नसल्यामुळे किचनमध्ये तर भरपूर गरम होते. त्यामुळे म्हटलं चला आता चपात्या तरी ॲटलिस्ट बाहेर करूया. आणि गॅसची पंचायत तर तुम्हाला माहितीच आहे. हो, युद्ध थोडंफार थांबलं आहे, पण तरी जेव्हापासून असं चुलीवर करायला लागलं आहे ना, तेव्हापासून चुलीवरची टेस्टच खरंच जास्त आवडायला लागली आहे. तर ही चूल नाही आहे, इंडक्शन शेगडीसारखं आहे. याला चार्जिंग वगैरे करावी लागते. मग खालून फक्त ही जाळ असं धूर फुकते, म्हणजे आपल्याला फुकायची वगैरे गरज लागत नाही. आणि मग बाकी लाकडं वगैरे सगळं घालावं लागतं. जसं सेम चुलीला लागतं तसं सेम लाकडं वगैरे घालावं लागतात. त्यामुळे एकदम चुलीसारखी इंडक्शन शेगडी आहे. खूप सुंदर आहे. जर का पाहिजे असेल नक्की कमेंट करा, मी लिंक देईन याची. नंतर मग पीठ वगैरे सगळं, चपात्या वगैरे सगळं झालं होतं. पीठ वगैरे मग ठेवलं. आणि माझ्या पप्पांनी कालच कैऱ्या वगैरे फोडलं आहे. कैऱ्या फोडायचं मशीन आहे आमच्याकडे. एवढं सगळं लोणचं झालं आहे. आता याला आहे ना छान मसाला वगैरे टाकून छान लोणचं तयार करायचं. आता त्याची रेसिपी पण नक्की शेअर करेल. बघू, आता मला सासरी जायचा टाईम आला आहे, त्यामुळे अजून काही माझं शूट वगैरे काही झालं नाही आहे जास्त. त्यामुळं रेसिपी शेअर केली तर करेन. जे आयता मसाला असतो ना, आपण दुकानातून आणतो, तर तोच टाकायचा आहे. आणि जास्त तेल टाकायचं. तेल जेवढं जास्त असेल ना, तेवढा आपलं लोणचं जास्त वर्ष टिकतं. तर मला माहेरी आल्यापासून नुसतं खाऊ होते, म्हणजे खूप खायला लागतं. आणि माझं 3 ते 4 किलो वजन खरंच वाढलं असणार आहे. तर इथे फ्रीजमध्ये पाहत होते काय खायला. नंतर इथं कुरड्याची भाजी आणि ही वालाची शेंग केली होती आज जेवणामध्ये. मग तेच खाल्लं. आणि नंतर आमच्या समोरच हे शॉप आलं होतं. शॉप म्हणजे गाडीमध्येच होतं, टमटममध्ये. तर मग तिथं पाहिलं पण काय एवढं चांगलं नव्हतं. नंतर आलो होतो गावामध्ये, कारण आज मला एक थोडंसं काम होतं. मग वहिनींसोबत पण आले होते. वहिनींचं थोडं काम होतं. मग त्यांचं काम करत होते. मी थांबले होते इथे की काय आधी रोज या गावामध्ये यायचे, पण खूप दिवसानंतर आले आहे. आठवतंय ना हे, तर याचा ट्रेंड खूप दिवस चालू होता. आम्ही तर काय फायनली घेतलंच नाही आहे, कारण जी 100 रुपयाची वस्तू आहे ती 300-400 रुपयाला भेटत होती. म्हणजे ट्रेंडमध्ये ज्या गोष्टी येते ना, त्या खूपच महाग भेटतात. आणि त्या टायमाला फक्त तो ट्रेंड असतो. अजून पण तो ट्रेंड आहे बऱ्यापैकी, त्यामुळे महागच आहे. जेव्हा कमी पैशाला होईल 100-150 रुपयापर्यंत त्याची प्राईस जास्तीत जास्त पाहिजे. एवढं महाग तरी काय करायचं ना, 300-400 रुपयाचं. 450 रुपये सांगितले होते त्याने त्याचे. तर इथे आमचं काय चाललं आहे बघा. असं कोण चप्पल घालतं 2-2 वेगवेगळे? आपण दोन्ही पण एकदाच घालतात का? दोन्ही पण एकदाच घालतात, पण 300 रुपयाची चप्पल तर कुठे लागलं ग तुला? तुला कुठे लागले दाखव ग. कुठे लागलं ग? कस काय पडली? पळत होती म्हणून पडली? काय कुठे लागले ते तुला? मला बघ, मच्छर मच्छर लागले ते तुला? काय नाव आहे त्याचं नाव काय आहे? बुद्धा. बुदग्याला लागलं? बापरे, आपण त्याला काहीतरी काय येतं त्याच्यावर बसायला? मच्छर. मच्छर? ठीक आहे, आपण थांब त्याला बांधू काहीतरी. हा, माशी येते, माशी, मच्छर नाही. हेअर वॉश केलं तू? ओके. नंतर मला याचं प्रमोशन आलं होतं. फक्त प्रोडक्टच आलं होतं, पैसे वगैरे काही नाही आलं. मग त्याचं प्रमोशनचा व्हिडिओ बनवत होते. नंतर अनुचं आज हेअर कट करावं म्हणलं. बरं, ठीक आहे. तर यात्रेपुरतेच मी एवढी मोठी केस वाढवले होते. तिच्या बड्डेपासून वाढवायला सुरुवात केली होती. 2 महिन्यातच एवढी केस वाढली. आणि पाहू शकतात किती केस वाढली आहेत तिची. सारखे ते समोर येत होते. आणि आता उन्हाळा म्हणल्याच्या नंतर सारखे समोरचे कपडावरचे केस इतके जास्त आहे तिथे केस. त्यामुळे मग तिला घाम वगैरे येऊन तिथं ना छोटे छोटे असे फुटकुळे येत आहेत. त्यामुळे म्हटलं चला आता हेअर कट करूया. ॲक्च्युली मला तिची केस वाढवायचे होते, पण काय नशिबातच नाही. कारण सगळे म्हणतात की जर का मोठी केस असेल तर केसांमध्ये जीव असतो सगळा. आपल्याला जे खातो आपण ते जास्त काही आपल्या शरीराला लागत नाही, असं काही असतं लहान मुलांच्या बाबतीत. त्यामुळे म्हटलं तिला ती पहिलीला जाईल ना तेव्हा तिची केस वाढवते. आणि तिची केस खूप दाट आहेत. माझी पण केस सेम अशीच होती. डिलिव्हरी झाल्याच्यानंतर माझी केस थोडीशी पातळ झाली, पण माझी पण केस अशीच होती, सेम टू सेम. आणि तिची पण केस माझ्यावरच गेली आहे. तर जी हा काय नको हातात धरू, थांब थांब, खाली नको. टाक खाली.
या आमच्या वहिनी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत आणि हेअरकट पण त्यांना बऱ्यापैकी छान जमतो. अजून पण त्यांना थोडंफार हेअरकटचं म्हणलं शिकायचं आहे म्हणलं अजून पण एकदम छान हेअरकट केला आहे. बार्बी हेअरकट आहे हा, बार्बी कट म्हणून काहीतरी नाव आहे. खूप सुंदर दिसत होता. आता बघा साईडचे सगळे केस कापून घेतले आहेत आणि तिचं मीठ चाव वगैरे चालूच होतं. छान असं ती असं कात्री जवळ आली की छान डोळे वगैरे करत होते, त्यामुळे तिचे थोडंसं एक्सप्रेशन घेतले. माझं केस कापायलाच पाहिजे. ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त तिला खूप हौस आहे केसांची. मला केस मोठी पाहिजे वगैरे वगैरे तिचं चालू असतं, पण ती केस कापायला राजी नव्हती. पण तिला बळबळ म्हणलं की तू थोडी झाली ना मग केस वाढवूया, आणि केस डोळ्यावर येतं. डोळ्यावर केस आलेली तिला पण आवडत नाही अजिबात, त्यामुळे ती राजी झाली की हां करूया आपण हेअरकट. समोरचे आता बार्बी कट करायचं आहे, त्यामुळे मग समोरचे पण छान अशी लाईन कट करून घेतली आणि समोरचे छान असे बार्बी कट. इथे बार्बी सारखी केस छान दिसत आहेत. आणि अनुला हा हेअरकट कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये. आधीचा तिची केस चांगली होती की आत्ताचे केस चांगले हे नक्की सांगा. आणि तिला असं वाटत होतं की काय केलंय माझं, त्यामुळे तिला खूपच जास्त हसायला येत होतं. आणि फायनल बघा हेअरकट असा काहीसा दिसतो आहे. असे क्लिप्स वगैरे लावले ना साईडला, खूप सुंदर दिसणार आहे. ते मागचे केस येतात केस दिसते. बघ ना तू मम्मी फायनली बघा हेअरकट कम्प्लीट आहे. थोडासा क्लिप लावल्यानंतर एकदम छान दिसणार आहे. साईडने पण पाहून घ्या, खूप सुंदर झाला आहे. मला पण आवडला. पहिल्यांदा तिला असं काहीतरी हेअरकट केलं आहे. नाहीतर प्रत्येक वेळेस आम्ही फक्त ॲपल कट वगैरे करत होतो, पण तिचं डोकं मोठं असल्यामुळे ॲपल कट तिला चांगला नव्हता दिसत, कारण वरती फक्त असं डोक्यावरच केस आहेत अशी वाटत होतं. पण आता हा हेअरकट सुंदर वाटतं, पाहू शकतात किती क्यूट दिसत आहे. असे क्लिप्स वगैरे लावले ना सुंदर वाटणार आहे. बिफोर असं काहीशी केस होती, खूप छान दाट मस्त केस होती. आफ्टरला अशी काहीशी केस झाले आहेत. सुंदर राहिला ना, तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की कसा झाला आहे. नंतर आता लोणचं करायचं आहे. तुम्हाला तर सुरुवातीला दाखवलं की कसं केलं आहे लोणचं, तेवढं सगळं झालं आहे. आणि हे असं काहीसं केलं आहे. क्लिप्स थोड्याशा पुढे मागे झाले आहेत, समजून घेताना तुम्ही, मला माहिती आहे. तर हे सगळे ना आमच्या घरच्या कैऱ्या आहेत, म्हणजे आमचे घरचे आंबे आहेत. आणि अनु इथे आंब्यांचं म्हणजे तिला असं वाटत होतं की हे पिकले आंबे इथे काय मला खायचेत वगैरे. आणि हे जे आहेत ना तर ती कैरी फोडायचं आमचंच आहे. आमच्याकडूनच सगळे गावातले लोक नेतात, कारण अशाच कैऱ्या फोडल्या जातात. नंतर त्याचं मग घरचं लोणचं प्रत्येक वर्षी आम्ही घरीच असं लोणचं करतो प्रत्येक वर्षी, आणि मी मम्मीकडूनच नेते प्रत्येक वर्षी मला लोणचं. आता कुरडे करायचे आहेत मला नेहला, त्यामुळे मग इथं मम्मीने नाही गहू भिजायला घातलं होतं. मग गव्हाचं हे असं काहीसं केलं आहे मम्मीने. आता त्याचा मी रेसिपी शेअर करणार आहे लवकरच, उद्या परवा ब्लॉग येईल. तर माझं यूट्यूबचं आज पहिलं पेमेंट आलं होतं, त्यामुळे खूप खुश होते मी. आणि मग चला म्हणलं शेतामध्ये आपण ब्लॉग काढूया. पूर्ण शेतातला ब्लॉग काढायचा होता, पण काय टाईमच नाही भेटला आज. एवढा खूप घाई चालली आहे. माझा ऑनलाईन बिझनेस जो चालू आहे तो पण बऱ्यापैकी चालू आहे, त्यामुळे काय घाई चालू आहे. आता त्याच्या बाबतीत मी नक्कीच लवकरच व्हिडिओ बनवेल. तर इथे बघा रानामध्ये आले आहेत. हे जे समोर दिसत आहे ना, इथे टोमॅटो लावलेले होते पहिल्यांदा, पण आता काढलेले आहेत टोमॅटो वगैरे. आणि इथे डाळिंबाचं झाड आहे. झाडाला डाळिंब तर नाही आले अजून, कारण त्याला कोणी खत पाणी वगैरे काही घालत नाही, त्यामुळे मग त्याला सगळे किडके डाळिंब येतात, त्यामुळे तिथे कोणच जात नाही. मग फक्त फुलच ते मला आवडतं, त्यामुळे तिथे गेले होते. बाकी इकडं गाई गुरं शेतामध्ये रानामध्ये गावाकडे हे सगळं काही चालूच असते. इकडे आतमध्ये वांग्याची वगैरे झाडं आहेत. हे रामफळाचं मोठं झाड आहे. आणि इथे खाली दिसत आहे ना, तर तिथं मोगाच्या शेंगा होत्या, नाही चवळीच्या शेंगा आहेत ॲक्च्युली, कारण आता दोन्ही पण सेमच असतात ॲक्च्युली. त्यामुळे चवळीच्या शेंगा इथे तोडत होते. आणि मागून माझा भाऊ बघतो की काय करते नेमकं, ही काय चाललंय. नंतर बघा इकडे मागे मी आले होते, त्यामुळे बहिणींची छान अशी बाग आहे. खूप सुंदर झाडं वगैरे त्यांनी लावली आहेत. मग तिथं मोगऱ्याला तर आता भरपूर फुलं येतात. आमच्या समोर पण मोगरा आहे ना, खूप फुलं येतात. तर इथे आमचं बाथरूमचा एरिया आहे. घरी आले होते मी. नंतर चला आता घरी जाऊयात. हे गुरं ढोरं सगळे आमचे आहेत. 3च गाया आहेत फक्त आम्हाला, बाकीच्या मग तिकडं माझ्या चुलत्यांच्या वगैरे आहेत. आणि समोरूनच ट्रेन जाते, पण आता कंपाऊंड केलं आहे, त्यामुळे ट्रेन काही तुम्हाला रोज दाखवत नाही मी. बाकी मग आमच्या मुलांचा अभ्यास चालू आहे. भावाची मुलं आहेत ही सगळी, आणि अनु पण इथे छान अशी त्यांच्यासोबत अभ्यास करत बसली. कशाचा अभ्यास खात आहे, त्यांना मस्ती ढेंगाणा त्यांच्यासोबत घालत आहे. बाकी मग तिला ह्या शेंगा दाखवल्या, पण तिला काय बिलकुल आवडल्या नाही. मग मम्मी आली होती तिकडून, मम्मीला लगेच दिला तिने शेंगा की मला नकोय, तुला खायच्यात ना, तू खाऊन घे शेंगा. दुपारी माझे पप्पा कैऱ्या फोडायला बसले होते, अजूनही झाल्या नव्हत्या, थोड्याशा राहिल्या होत्या, बाकी एवढ्याच राहिल्या आहेत. तर ते मला काहीतरी सांगत होते, पण व्हिडिओ काढायला लागले की ते शांत बसले. बाकी बघा हे तुटलं, म्हणजे पार एवढं कैऱ्या फोडल्या आहेत की डायरेक्ट अक्षरशः ते तुटलं आहे. तर पाहू शकतात असं काहीचं लोणचं झालं आहे. सुरुवातीला तुम्हाला तर दाखवलंच. तर माझं आज यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे, त्यामुळे मग छान असं नैवेद्य देवाला पहिल्यांदा दाखवला. काय केले आहे ते तुम्हाला सांगते. मम्मीला मी
म्हणलं नव्हतं की काय कर काय नाही, तरी पण तिने इथे छान अशी तांदळाची खीर बनवली आहे, बटाट्याची सुकी भाजी म्हणजे पिवळा बटाटा जो असतो तो, आणि छान अशा चपात्या बनवल्या आहेत मम्मीनी. सगळं जेवण मम्मीनीच बनवलं. मग छान असं आयतं जेवण खाल्लं. नंतर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे, म्हणून माझ्या पप्पांना काहीतरी गिफ्ट घ्यावं म्हटलं. त्यांचा बड्डे आहे 1 मे दिवशी, त्यामुळे त्यांच्यासाठी इथे मी आता ड्रेस घेण्यासाठी आले आहे. आयता ड्रेस तर यांच्याकडे नव्हते, यांच्याकडे पहिल्यांदा पॅन्ट शर्ट घ्यायचं आणि नंतर ते शिवायचं, असं काहीच होती प्रोसेस. त्यामुळे हे 2 मी पॅन्टे आणि शर्टचे हे 2 येतं पीस पाहिले. मला दोन्ही पण आवडले. आनंद म्हणलं एक घ्यायचा की 2, पण त्यांचं काही नसतंय. पण म्हणलं चला आता आहे यूट्यूबचं पहिलं पेमेंट आले, त्यामुळे मग 2 घेऊन टाकूया. मग माझ्या वडिलांसाठी मी ते 2 ड्रेस घेतला आहे. भारी वाटतं आपल्या पैशातून आपण काहीतरी करतो, आणि माझं पहिलं पेमेंट माझ्या वडिलांसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार ना. आणि ही फिलिंग माझ्यासाठी खरंच खूप छान आहे. इथून पुढे पण असेच वर्षानुवर्ष मी ड्रेस घेत राहू, ही स्वामींची कृपा राहू. आणि नक्कीच मी मला जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करत राहणार, त्यात काही विषयच नाही. तर घरी आल्याच्या नंतर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं ते एक लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्या. बाय बाय. लाईक करा.